ऐक ना प्रिया, ऐक ना माझं. प्रिया ऐक ना, प्रिया ऐक ना यार, ऐक ना प्रिया, नको ना यार, तुझ्या घरी नको ना यार, ऐक ना. अरे आपण त्यासाठी चालूय ना, आई बाबांना मी ऑलरेडी सांगितलंय. ऐक ना, मी काय ऐक ना, मी जातो जरा 4-5 वर्ष जातो, मस्त मराठीचा अभ्यास करतो, तूप रोटी जाडजूड होतो मस्त, आणि बुद्धीला काय करतात ते तल्लख. हा ते करून परत येतो ना. ऐक ना माझं यार, नाही प्लीज यार प्रिया. नाही, आपण आता लगेच चाललोय. प्रिया तर दारापाशी येऊन तू असंच जाणार आहेस? अरे प्रिया, तुला माहित आहे ना तुझे आई बाबा केवढे मोठे अभ्यासक्रम आहेत ते. अभ्यासक गौऱ्या झालं बघितलं, इथंच माझी अशी अवस्था आहे, आतमध्ये गेल्यावर काय होईल माझं. ठीक आहे, तू टेन्शन घेतोय सुगाच. आहे बघ, डॅडा थोडासा स्ट्रिक्ट आहे, पण आई म्हणजे अशी निवांत आहे. तिला आम्ही कॉमेडीचा सचिन म्हणतो. चिल आहे. मग तर मी जातोच घरी. ऐक ना यार, बाबा तुझे ठीक आहे, पण आई कॉमेडीचं सचिन म्हणतात, मी नाही थांबू शकत. अरे म्हणजे तू तिच्याशी छान गमती जमती करत बोलू शकतो. अरे यार ते डेंजर आहे, ते आरले डेंजर प्रश्न विचारतील मला यार. गौरव, तुला घाबरायची काही गरज नाहीये. तुला माहितीये तू कोण आहेस? तू काही कमी नाही आहेस कोणापेक्षा. तुझ्यात स्पार्क आहे, आणि तू चार्मर आहेस फक्त माझा. त्यामुळे तू भिड, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझा चार्मर आहे ना मी, साधे एक लाईक तरी करत जा. अरे तिकडनं मला कमेंट येतात. प्रिया ऐक ना यार. चल प्रिया, प्रिया ऐक ना यार. काय ऐक ना वगैरे नाही 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 म्हणजे नाही नाही नाही, तुला नाही बोलत. अजिबात नाही. संयम सोडू नका. मला नको सांगूस तू संयमाचं, त्यांना कळायला हवं. माझी गाडी पार्किंग मध्ये उभी होती, तुमची गाडी येऊन ठोकली गाडीला. मी नुकसान भरपाई देणार नाही. शांतपणे बोला. काय कराल? माणसं पाठवा. मी पोलिसात जाईन, कायदेशीर कारवाई करीन. पाठवा. मूर्ख लेखाचे. डॅडा, अरे ये आलीस का? आई गौरवजी या गौरवजी या. गौरवजी तुम्हालाच संबोधलं मी गौरवजी. मला गौरवजी? हो. काय बोलताय काका, त्यापेक्षा मला गौऱ्या म्हणा, गौरव म्हणा, गौऱ्या असं पण म्हणा चालेल मला. गौऱ्या कशाला म्हणतात माहितीये? कशाला आई? अरे ते शेडाचं असतं ना. डॅडा. बर हरकत नाही. गौरव, अरे तुरे केलं तर चालेल ना? तुरे अरे करा ना, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? बस बस बेटा बस. बी कम्फर्टेबल. तू बस. बी कम्फर्टेबल. हा सी पण कम्फर्टेबल आहे काका. बस ना, बस. मस्त घर आहे, एक नंबर टवका घर आहे एकदम. आवडले मला सर. काय आहे टवका घर म्हणजे हे छान आहे. अच्छा, छान आहे. वा छान. काका हा कुठं लग्नाला चाललात? नाही का रे? झब्बा घातला म्हणून विचारलं. डॅडा घरात असेच कपडे घालतो. होय? हो. कुठे राहतो? फिल्टर पाडायला. फिल्टर पाडायला. आई खायला दे ना गौरवला काहीतरी. हा ईशा, चला वाट काहीतरी. भूक लागली काका. हस्तप्रक्षालन गृह तिकडे. नाही एक काम करू, आपण सगळे एकत्र बसून घेऊ ना. तिकडे कशाला जायला पाहिजे? सगळे फॅमिली. नाही गौरव, आई सांगते की हात धुवायची जागा तिकडे आहे. हात मी सकाळीच हात धुवून आलो काका येताना. हे बघा सकाळी धुतलेत, आपण डायरेक्ट जेवायला बसूया ना. मग सकाळी धुतले तर आता पुन्हा धुवायचे नाहीत? जेवणाआधी तुमच्यात हात धुत नाहीत तर? नाही धुतात ना. धुतात की नाही? मग आमच्याकडे पण धुतात. कसं आहे, एका सुसंस्कृत मनुष्याचं घर आहे हे. जेवणाआधी हात धुवावे लागतात. हात खराब असतात की नाही, रोगराई पसरू शकते, अस्वच्छता असते, म्हणून हात धुवायचे. धुवेल ना? धु जा. प्रिया ते गृह कुठं आहे? हस्तप्रक्षालन गृह. कळलं त्याला, मी सांग. गृह कुठं आहे? इकडनं सरळ. रिक्षा नाही ना. प्रिया काय ऐका ना, सॉरी पण ना तो थोडासा ना तो कॉन्शियस झालाय तुमच्यामुळे. तो बुजरा आहे ऑलरेडी. तर तुम्ही ना असं हा नक्की स्नान करायला नाही ना गेला? नाही तुम्ही ना एकदम झडप घालू नका प्रश्नांची त्याच्यावरती. काय प्रेशर आहे बेसिनला यार. एक नंबर. अरे देवा, हात घात. एक नंबर. अरे बेटा आत्ता हात धुतलास ना तू? हा काका. मग परत तू केसांना लावशील का तो हात? सॉरी. पुन्हा धुवून ये परत. हा जा. रिक्षा
घेऊन येते. हा आई जा. तो या वातावरणाला नवीन आहे ना डॅड. बर बर. गौरव या आता. प्रिया, हा जेट स्प्रेने हात नाही ना धुत आहे? आला काय पाणी आहे यार, स्पीडनी पाणी. आमच्या एरियातल्या नळाला पण एवढं येत नाही, एवढं पाणी आहे. पुन्हा तू पॅन्टला पुसशील का गौरव? नॅपकिन दे. हे धर. हा, बस. पियुष आवडतं का तुला? लय मारीन मी त्याला. लय मारलाय त्या पियुषला मी. हे दे ना त्याला. गौरव, हा, हे जे आहे ना ग्लास मध्ये, याला म्हणतात पियुष. अच्छा, ग्लासात आहे म्हणून पियुष, ताटात असतं तर जौश है ना. ए प्रिया, हा डॅडा. काय आणलंस तू आज हे? जरा पानसट लागतंय. श्रीखंडामध्ये पाणी टाकलं वाटतं. जरा पानसट आहे. नाही पण चांगलं श्रीखंडात आहे. पाणी. चांगलं आहे. पियुष आहे ते. पहिल्यांदा पितोय ना तो. बर, त्याला बर. माहीतच नाही बर. नव्हती चव पियुषची, त्यामुळे त्याला असं वाटतं. ईशा ईशा, त्याला वाढ का काहीतरी. करतोय तू? खायला वाढ, खायला गौरव वाढ. नीट नीट. नीट. हे घे. अरे वा, उपीट. उपीट नाहीये रे ते. सांजा उपीट- आहे तो. मग गव्हाच्या पिठाचा असतं उपीट. सांजा आहे तो, रव्याचा असतो तो. अच्छा, म्हणजे तिने सांजेला खातात तो हा सांजा काय? ते गाणं पण मस्त आहे. धाल्या तिने सांजा. बोला, बोला, तुम्ही येणार तिघं बोला. सांजा. अरे नाही, 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 बस, सॉरी. बस. बसा तुम्ही संयम सोडू नका. कोणी बनवले? आईने. कशाने बनवलं? कापले पाहिजे हात. ताजमहल ज्यांनी बनला होता ना, त्याचे हात कापले होते नंतर, बरं काय? बनलं नाही. तसं आहे. गौरव, नेहमीच बनवते मी. बस बस बेटा बस. आई तुमच्या बस बस, जरा बोलू आपण. हा, काय बाकी करतोस काय गौरव? तो नाटकात काम करतो डॅडा. हाय, बर. थिएटर करतो मी. थिएटर करतोस तू? होय, थिएटर. थिएटर म्हणायचंय बर त्याला. बर. नाही, तो थिएटरच म्हणत असेल अगं. आई. थिएटर. थिएटर. हो. थिएटर करतोस तू? हो का? थिएटर करतो तो. भासांविषयी काही माहितीये का? नाही, मला नाही होत, आईला होतात. आई किचन मध्ये चपाती करत असेल ना, तिला खिडकीतनं भास होतो. मला बाळा जातो, आईला बाजूला करतो, तिला भास होतात, मला नाही होत. काय खरंच मूर्ख आहेस का रे? नाही डॅडा. तुम्ही कसं बोलता? अरे पण त्याला भासांविषयी म्हणजे भास हे संस्कृत नाटककार होते, त्यांच्याविषयी विचारतोय मी. एक नंबर म्हणले हे. गौरव, तुला बाण माहितीये? घुसतो तोच ना. अरे बाण, संस्कृत कवी होते. बाण, बाण भट्ट. ऐका ना काका, माझा संस्कृतचा अभ्यास नाही, सध्या मी मराठीवर फोकस केलाय. हा मराठीवर. हा त्याला फार असं जुनं संस्कृत मधलं नाही माहिती. हा. म्हणजे आता मराठी रंगभूमीवरती काम करतो ना. बर 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 मराठी थिएटर. बर, मराठी हा. ते. बर, मग भरतांविषयी काय मत आहे तुझं? मला खूप आवडतात. मी त्यांचं नाटक खूप वेळा बघितलंय. सैरेसाई गेली 18 वर्ष ते काम करतायत. काय खतरनाक आहे ते सैरेसाई. हा, ए अण्णा, जेवायला जेवायला जेवायला. तुमच्यासारखा देवमास मी आयुष्यात बघितला नाही. मदान सोका इकडे चमाट देईन, चमाट. गौरव. कोणाबद्दल बोलतोयस तू? भर जातो सर. सैरेसाई, दामोदर पंत, मोरूची मावशी. भरत जाधव एक सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते आहेत, पण हा. हे भरत जाधव नाही, हे भरत मुनींबद्दल बोलतायत गौरव. मूढ मूषका. डॅडा. असू दे, असू आहे तो. नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलंय त्या भरत मुनींविषयी बोलतोय मी. माहिती आहेत का तुला ते? ऐका ना, चल प्रिया, नाही 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 गौरव. मी थोड्या वेळ येतो ना. नको. बस बस बस. बस जरा बस बस, मला बोलायचं आहे. त्याला नाही माहिती. त्याला नाही माहिती? नाही त्याला नाही त्याला माहित नाही, पण तो काम कसलं कमाल करतो. आता बघितलं काय कमाल करून दाखवलं त्यांनी लगेच चुटकीसरशी. बर. खूप मस्त करतो. बर. आणि कॉमेडी तर म्हणजे कमाल. लोक बर. हसून हसून मरतात त्याच्या प्रयोगाला. बर, बर, बर. खूप भारी करतो. पण मग याला भासांविषयी, बाणभट्टांविषयी, भरत मुनींविषयी काही माहित नाही. डॅडा, ते सगळं जुनं झालं ना. हा मॉडर्न थिएटर करणार आहे. अच्छा, म्हणजे याचा कल कंटेम्पररी नाटकाकडे जास्त आहे. होय. बर. आणि Right. रिहर्सल पण आम्ही तिथंच करतो. कुठे? कंटेनर मध्ये. कंटेम्पररी. हा, मुळात तुला माहितीये का काय प्रकार आहे हा? आणि जे लोक कंटेम्पररी नाटक करतात, मॉडर्न थिएटर करतात, त्यांना संस्कृत नाटककार, संस्कृत कवी
भरत मुनी यांच्याविषयी माहिती नसते का? नाही, असते ना, असायला याला हवी. माहित नाहीये. याला फक्त कॉमेडी कशी करायची इतकं माहिती आहे. ठीक आहे, पण कॉमेडी तुझा जॉनरा आहे ना? अरे चांगलीच गोष्ट आहे, कॉमेडी असायला. Comedy हिचा बद्दल सुद्धा बाज आहे कॉमेडीचा. हो आई कॉमेडीचं सचिन आहे मला आताच कळलं. छोटासा प्रश्न आहे, सचिनला माहित आहे का आई कॉमेडी सचिन आहे म्हणून? काय सांगितलंयस तू? नाही थांबता. त्याच्या Comedy कॉमेडीवर करतो. येऊया तू आपण. कॉमेडी करतोस ना? म्हणजे थोडी बर, ऑर्थर लॉवे बद्दल काय माहिती आहे सांग मला. जेल आहे ना 7 रस्त्याला कस्तुरबा हॉस्पिटल समोर आहे. ए बावळटा, आर्थर रोड नाही, ऑर्थर लॉवे कमेडियन आहे फार मोठा होता. म्हणजे अच्छा माहितीये का लॉवे? नाही तुला कसं रे काहीच माहित नाहीये तुला? म्हणजे कलाकाराला हे सगळं माहिती असलं पाहिजे ना. बरं, स्टॅनिस्लवास्कीचं अन ऍक्टर प्रिपेअर्स वाचलंयस? बरं ठीक आहे, माझ्या आलेलं आहे लक्षात, तू नसशील वाचलं. पण जॉन काय म्हणतो? धुम्म चाले धुम्म चाले कोण जॉन असं म्हणतो? इब्राहिम ना. डाडा जॉन इब्राहिम नाही रे, जॉन फ्लेचर बद्दल बोलतायत. ते खूप मोठा नाटककार होऊन गेला इंग्लंडमध्ये, ज्याने सांगितलं की एका कलाकाराला अवतीभवतीचं सगळं माहीत असलं पाहिजे. आहे ना मला काय माहिती तुला? अवतीभोवती सगळं माहिती आहे काकू. काय? माहिती आहे मला सगळं. बर, माझी मुलगी कुठे शिकली हे माहितीये तुला? नाही. केम्ब्रिजला शिकलीये ती. काय? प्रिया ब्रिजवर शिकली, ते पण केमच्या ब्रिजवर. गौरव प्रिया तू कधी बोलली नाहीस तू आपल्याला यार. म्हणजे तू एवढ्या गरिबीत मोठी झाली आहेस. मला वाटलं तू जन्मापासून श्रीमंत आहेस यार प्रिया. गौरव, हा वाटेल ते बोलतोय प्रिया, हा वाटेल ते बोलतोय. मला ऐका ना, कळतंय. तुला अजूनही असं वाटतंय आम्ही विषय पुढे वाढवायला हवाय? हा? हाय इंग्लंड कुठे आहे ते तरी माहितीये का त्याला? तिथे कसं जातात हे माहितीये का त्याला? माहिती असणार डाडा. त्याला कसं माहिती असेल? नाही माहितीये का विमानाने जातात? पाहिलंय कधी विमान? मला नाही माहिती. गौरव. तेच नाही, माहित नसणारच. आयुष्यभर विमान फक्त वरनं जाताना पाहिलं असेल आणि खालनं टाटा केला असेल. नाही, पण ते आतून कसं दिसतंय त्यांनी पाहिलंच नसणार ना कधी. प्रिया तुझे फोटो दाखव की त्याला. पण फर्स्ट क्लासचे दाखव, नाहीतर गल्लत होईल त्याची. इकॉनॉमी क्लास कुठला आणि फर्स्ट क्लास कुठला? दाखव त्याला आतून कसं दिसतं विमान ते कळू दे ना जरा. आता जॉन फ्लेचर कोण आहे हे माहित नाही तुला. तुला ऑर्थर लॉवे काय म्हणतो हे माहित नाही. डॅडा. तुला भरत माहित नाही, तुला भास माहित नाही, तुला बाण माहित नाही. आलाय माझ्या मुलीशी मैत्री करायला, डॅडा. माझ्या घरात माझ्याशी ओळख करायला. हिम्मत तरी कशी झाली रे इथे येण्याची? वर तोंड करून सांगतो थिएटर करतोय. काय समजतो स्वतःला? अरे थिएटर चालतं. करतो म्हणे, थिएटर करतो. बस झालं ऐकून घेतो कधीपासून काय पण बोलताय मला. अरे मी थिएटर करतो तुम्हाला म्हटलं ना. मला सगळं नसेल माहिती, पण मला आजूबाजूचं सगळं माहिती आहे. तुम्हाला सांगू का, प्रयोग सुरुवातीच्या अगोदर कर्टन बाजूला करून प्रेक्षक बघून मी सांगू शकतो की आज बुकिंग किती आहे म्हणून. तुम्ही सांगू शकता का? असं कसं सांगता येईल? आणि मग मेकअप रूम मध्ये आवाजावरून आम्हाला कळतं की आज प्रयोग कसा रंगणार आहे ते. तारीख बघून सांगू शकतो की आजचा प्रयोग कसा हाऊसफुल जाईल ते. आणि बघून सांगतो पासवाला कोण आहे तिकीटवाला कोण आहे हे तुम्हाला ओळखता येईल. अरे पण याच्या काय अर्थच नाही या गोष्टीला. असं कसं ओळखता येईल? आणि मग आता जी गोष्ट मी कधी वाचलीच नाही, मला माहितीच नाही, तर तुम्ही डायरेक्ट माझा अपमान करताय. मी शिकणार, तुम्ही जे सांगता ना ते हळूहळू मी शिकणार. पण लगेच तुम्ही सगळं विचारलं कसं करू मी? आजूबाजूच्या लोकांची माहिती पाहिजे आपल्याला. मला सांगा उद्या तुमच्या घरचा लाईट गेला तर तो येणार आहे का? ऑर्थर रोड नाही रे, लॉवे. ऑर्थर लॉवे. अरे तोच लॉवे. तो येऊन लाईट लावेपर्यंत घामाने भिजाल तुम्ही. हा मला विचारा मला आजूबाजूवाली सगळी माणसं माहिती आहेत. माझं पाणी गेलं बंटी प्लंबर, लाईट गेला नीला टेस्टर, माझं सिलेंडर संपलं जाधव काका, आणि केबल गेला तर अफजल भाई. ही सगळी आजूबाजूची लोक मला माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? मला कशाला माहित असायला हवीत? वॉचमॅनला माहिती आहेत ना. बरं, वॉचमॅनला माहिती आहे. वॉचमॅनचं नाव सांगा तुमच्या बिल्डिंगच्या. सांगा ना. मला नाही माहिती. नाही किती वर्ष राहताय? 37 वर्ष. मी सांगतो वॉचमॅनचं नाव काय. निमिष कुलकर्णी वॉचमॅनचं नाव. ह्याच्या आधी वेगळा होता, 3 महिन्यांनी आला. मला बोला सलाम साहेब, बोला सलाम. कळलं काय? आजूबाजू आली. एक्सक्यूज मी. कोण? तीर्थिक प्रताप कौन है रे तुम्हारे में? जा तुझ्याशी नंतर बोलतो. काय ठीक राहिलं नाही. एवढं? पृथ्वीक प्रताप. अरे भाई बदन में का स्प्रिंग लगेल का? इतना हिल रहा डुल रहा तू. हाँ? हे बघा मी तुमची पोलिसात तक्रार करीन.
ना श्याम राजपूत की पुलिस कंप्लेंट कर दे, जा मेरा नाम बोल दे उनको, जा. ओ काका मी बोलू काय खर तर बोलिये. सांगतो तुम्हाला. ए काय रे भाई, कशाला मारतो तू त्यांना? बोलिंगा, तू कोण आहे रे? हा कोण आहे? कळल तुला, थांब एक मिनट. हेलो कपूर भाई, हाँ गौरव बोल रहा हूँ. ओ तुम्हारे एरिया का कोई शाम शाम बोल के आया है. हाँ मेरे होने वाले अरे को मार रहे हो. गौरव एक भाई, मिनट बात करो. अरे अपन को घे ना, बोल ना, बोल बोल बोल. अरे बोल बोल. अरे गफूर भाई, अरे अरे गलत फहमी हो गई गफूर भाई. अरे मेरे को क्या मालूम गफूर भाई, वो तुम्हारा आदमी है करके. अरे नहीं जान दो ना, अरे जान मत ले, जान दो. हाँ गफूर भाई तुम बोल देना तो मैं पैरा पड़ता उनके नाक रगड़ता मैं. हाँ नहीं दिल पे मत लेना गफूर भाई, तुम बोलते न फिर गेम कर देते. हाँ अरे अरे गलती हो गई ओ. मैंने तुमको 2 मारा ना, तुम 4 मारो मेरे को. अरे मारो, इतना क्या है, मारो ना. डाडा डाडा मारा ना म्हणते तर मारा मारा. मारो मार ना डाडा. मारा हो. अरे मारो. अहो मी अहिंसा. अजून एक. अरे उद्या मार के मार रहे वो. तो तूने मारा ना. अजून एक. मारो. हळूहळू एक नंबर. वा डाडा. गलती हो गई भाई. डायरेक्ट किधर मालूम है ना. हाँ अरे नहीं डायरेक्ट गाओ. मेरे को मैं इतनी पिचाना दे तुम्हारी. चल निघ चल. निघचाल. बापरे. थँक्यू. चला काका येऊ मी. झालं? हा. कळलं. थँक्यू. चला येतो. माझा प्रयोग आहे. कुठे? शिवाजी मंदिरला उद्या, तेव्हा नक्की या. हो अरे हो नाही आता हो ना भाई, तू बोल ना बच्ची, मी आता असं बोलाया कसं. बरं नाही दिसत. बोला ना का बोलू त्याला परत. आ मेरी जान, आ बच्ची, तू बोले उधर सोले ना बच्ची. तू बोलेगा दोपहर का शो तो दोपहर का शो, तू बोलेगा रात का शो तो रात का शो. ए रापचिक बोल ना मेरी बुलबुल.